बघा आपल्याला एक नवीन टॉपिक बघायचा आहे, पॉवर्टी. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पॉवर्टी या टॉपिकवरती म्हणजेच दारिद्र्य दारिद्र्य या घटकावरती 3 प्रश्न विचारले जातात. ते 3 प्रश्न नेमका आता 3 प्रश्न विचारत असतील म्हणजे तो टॉपिक एकदम छोटाच नसेलच. पहिल्यांदा तयारी करून घ्यायची मनाची. पॉवर्टी म्हणजेच काय? दारिद्र्य. आता जर समजा आपण दारिद्र्य हा शब्द ऐकायला खूप बरा वाटतो अंगवळणी पडलेला आहे. बरा याकरता वाटतो कारण की आपल्या व्यवस्थेत जर एखादी व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या खाली आहे का बाहेर सांगायला ते वाईट वाटतं. म्हणजे मी काय बीपीएल कार्ड वगैरे धारण करतो सांगायला, पण सरकारी सोयी सुविधा जर का तुम्हाला घ्यायचा असतील तर तुम्ही दारिद्र्य रेषे जर का खाली येत असाल तर सुविधा कशा मिळतात? जास्त मिळतात. मग हीच पॉवर्टी नेमकी काय? पॉवर्टीचं कारण काय? कुठून ही गरिबी कशी येते? दारिद्र्य कुठून येतं? ओके, हे आपल्याला बघायचं. नेमका कुठल्या कन्सेप्ट आहे? आपण जीडीपी जीएनपी वगैरे मोजतो ती बंद करू शकते का? एचडीआय नेमकी कुठला प्रभाव पडतो त्यावरती? ह्या सगळ्या कन्सेप्टने आपण दारिद्र्य बघू. मग दारिद्र्य संबंधाची आकडेवारी विविध समित्या बघायच्या, त्यांचा आकडेवारी बघायची. दारिद्र्य नंतर एमपीआय मल्टी डायमेन्शनल बहुदारिद्र्य निर्देशांक वगैरे वगैरे काय असते ह्या एक एक गोष्टी आपण डिटेल्स मध्ये बघू. तर पहिल्यांदा एक बघायचं, आपल्या देशाचं एक उत्पन्न होतं. बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ. जे उत्पन्न मोजतात ते कशात मोजतात? जीडीपी मध्ये. बरोबर ना? देशाचं उत्पन्न कशात मोजते? जीडीपी. आपला टॉपिक जो स्टार्ट करायचा तो आहे आपला पॉवर्टी. दारिद्र्य. आपल्या देशातलं जे उत्पन्न मोजलं जातं ते कशात मोजलं जातं? जीडीपी मध्ये. म्हणजे जीडीपी म्हणजेच काय? फर्स्ट कन्सेप्ट जीडीपी. जीडीपी स्टँड फॉर जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. मराठीत काय म्हणतील? स्थूल देशांतर्गत उत्पादन. काय म्हणतात? स्थूल देशांतर्गत उत्पादन. बघा आता शब्द ज्याला मराठीत आपण लिहून टाकू, स्थूल देशांतर्गत उत्पादन. ओके, जीडीपी म्हणजे काय? स्थूल देशांतर्गत उत्पादन. आता म्हणजे जर तिन्ही पण शब्द आपण बघितले, पहिला शब्द बघा स्थूल सोडून टाका, कुठला आहे? देशांतर्गत. दुसरा कोणता आहे? उत्पादन. शब्द कोणता आहे? उत्पादन. उत्पादन म्हणजे जी पण आपण देशात जे आपण प्रोडक्ट म्हणजे जे पण निर्माण करतो, उदाहरण बघा हा पेन देशात बनत असेल, देशांतर्गत काय आलं? हे उत्पादन. देशात गहू तयार होत असेल, देशांतर्गत. झाडाला लागलेले आंबे काय असतील? देशांतर्गत उत्पादन. एखादा डॉक्टर तुम्हाला वैद्यकीय सोयी सुविधा देत असेल ते काही लिहू नका, फक्त बघा. ओके, ते का असेल? देशांतर्गत उत्पादन. म्हणजे बघा एका आर्मी मॅनने देशाची केलेली सेवा, बॉर्डरवरती उभा आहे, त्याला जो पगार मिळतो तो कशात मोजला जाईल? जीडीपी मध्ये. ओके, एका शिक्षकाने शिकवलं त्याचा मिळणार त्याला पगार कशात मोजला येईल? जीडीपी मध्ये. एखादी घरकाम करणारी बाई घरोघरी जाऊन धुनी भांडी करते, तिला जो पगार मिळतो कशात मोजला जाईल? जीडीपी मध्ये. शेतकऱ्यांनी एखादं धान्य पिकवलं, ते गहू असतील तांदूळ असतील, कशात मोजले जातील? जीडीपी मध्ये. ओके, त्याचप्रमाणे बघा मग एखादा रणगाडा आपण निर्माण केला असेल देशात, एखादा विमान बनवला असेल देशाच्या आतमध्ये, तो कशात मोजला जाईल? जीडीपी मध्ये. तर जीडीपी म्हणजेच काय? तर शब्दच वापरला काय? देशांतर्गत. उत्पादन तर आहे पण कसं आहे? देशांतर्गत. देशांतर्गत म्हणजे देश अधिक अंतर्गत. मराठी ग्रामर मध्ये आपण हा पोर्शन बघितला होता. देशांतर्गतचा अर्थ काय होते? देश अधिक अंतर्गत. म्हणजेच कोणतं? स्वरसंधी आहे. संधी कोणती आहे? स्वरसंधी. दोन स्वर आणि स्वर आले. देशाच्या अंतर्गत. कोणतं? देशाच्या अंतर्गत. म्हणजे देशाच्या अंतर्गत जे उत्पादन. देशाच्या अंतर्गत म्हणजे लक्षात घ्या, आता हा भारत आहे, नकाशा आहे ना, हा भारताचा नकाशा आहे. या नकाशात बघा ह्या भारताच्या ज्या सीमा आहेत, ह्या सीमेच्या आतमध्ये जे उत्पादन होईल ते म्हणजे जीडीपी. शब्दांना संबंध इथं बघा आता ऍक्च्युअल मध्ये कसं, या देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे पण उत्पादन होईल, ज्याने तुम्ही बघा प्रत्येकाने एक एक जे पण काम केलं, रस्त्यावर जाऊन तुम्ही भीक जरी मागितली ते उत्पन्न होते. काय मागितले? भीक मागितली. तुमच्याकडे ते पैशाला दिवसभर उभे राहते, मजुरीचा पाठ समजा, ठीक आहे. काय होईल ते? उत्पन्न. तुम्ही चहाचं दुकान टाकलं त्याचं पण काय असेल? उत्पन्न. तुमच्या इथं संत्र्याचं झाड आहे, तुम्ही संत्रे तोडले विकले, काय असेल ते? उत्पन्न. गहू असेल, भाजीपाला निघत असेल तुमच्याकडे, तुम्ही एखादी बस बनवत असाल, पंख्याची कंपनी असेल तुमची, तुमचं एक किराणा दुकान असेल,
या सर्वांचं मिळणारं उत्पादन म्हणजेच काय, जीडीपी. आपल्या देशात जीडीपी, आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर, देशांतर्गत स्तरावर जे देशाचं उत्पन्न मोजतात, कशात मोजतात, जीडीपी मध्ये. जीडीपी समजतं सर्वांना? जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. देशांतर्गत म्हणजे देशाच्या ज्या सीमा असतील, देशाच्या काय असतील सीमा, या देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे उत्पादन होते, इथे होते, त्याला काय म्हणतात, जीडीपी. समजलं जीडीपी? सर्वांना समजलं? आता बघा, जीडीपी नंतर याला सेकंड एक कन्सेप्ट लक्षात घ्यायची. जर समजा तुम्हाला जीएनपी शब्द वापरला, कोणता शब्द आहे, जीएनपी. जीएनपी म्हणजेच काय, 8व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत, कोणत्या योजनेपर्यंत, 8व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत देशाचं उत्पन्न जीएनपी मध्ये मोजलं जायचं. कशात मोजलं जायचं, जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये. 8व्या पंचवार्षिक योजनेच्या नंतर जे 5 इयर प्लॅन्स होते, ते 8 5 इयर प्लॅनचा नंतर आपलं उत्पन्न कशात मोजायला लागले, जीडीपी मध्ये. कारण जीडीपी तुमची ऍक्च्युअल ताकद दाखवते. जीडीपी काय दाखवते, ऍक्च्युअल ताकद. जीएनपी काय असते, तुम्ही जीएनपी समजा. जीडीपी समजलं सर्वांना? जीडीपी म्हणजे हा, समजा हे क्लासरूम म्हणजे आपला देश, क्लासरूम म्हणजे आपला देश, आणि या देशाच्या आतमध्ये आपण जितकानी जे पैसे कमवले, एखाद्याचे 1 लाख रुपये महिना असेल, एखाद्याचा 10 लाख महिना असेल, एखाद्याचा 2 रुपये महिना असेल, प्रत्येकाचा काय होईल, टोटल. तो टोटल म्हणजे जीडीपी. समजलं जीडीपी? ओके. तर आता आपण काय बघायचं पुढचं, जीएनपी. जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. इथं डोमेस्टिक म्हणते, नॅशनल शब्द नव्हता. कोणता होता, डोमेस्टिक. डोमेस्टिक मीन्स देशांतर्गत. ओके. इथं काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. कोणता आहे, क्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता नॅशनल म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. मराठीत काय म्हणतात, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, याला काय म्हणतात, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. आता शब्दात लक्षात घ्या, इथं काय म्हटलं होतं, देशांतर्गत. इथं काय म्हणताय, राष्ट्रीय. आता देशांतर्गत पेक्षा राष्ट्रीय हा शब्द मोठा आहे की लहान आहे, राष्ट्रीय लहान आहे की देशांतर्गत लहान आहे, देशांतर्गत मोठा नाही, राष्ट्रीय मोठा आहे. काय मोठा आहे, राष्ट्र. देशांतर्गत म्हणजे देशाच्या सीमेच्या आतमध्ये, राष्ट्र आपण त्याच्या बाहेर पण आहे. आपल्या क्षमता खूप मोठ्या आहेत. कशामध्ये, देशांतर, अरे शब्दातच तर लिहिलाय, देशांतर्गत. देशांतर्गत म्हणजे देशांच्या अंतर्गत, अंतर्गत म्हणजे आतमध्ये. हा, हा, बिलकुल. नाही नाही नाही, तसं नसते. भारतीय लोक बाहेर पण कमवतात ना, इतर देशात, तर ते पण, ते कशात काउंट होतं, जीएनपी मध्ये. तर जे राष्ट्रीय आहे हे कसं आहे, मोठं आहे. ओके. आणि ऑलवेज आपल्या देशाचा काय, जीएनपी मोठा जास्त आहे, जीडीपी जास्त नाहीये. का नाहीये वगैरे वगैरे तुम्हाला समजावून सांगतो. इथपर्यंत समजलं तुम्हाला. जीडीपी म्हणजे काय, अंतर्गत म्हणजे देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे पण उत्पन्न होईल ते काय असेल, जीडीपी. आता जीएनपी बघा, जीएनपी म्हणजे काय असते, याला करायचे असते, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी. जीएनपी इज इक्वल टू काय, जीडीपी प्लस एक्स, प्लस काय, एक्स मायनस एम, प्लस एक्स मायनस एम. म्हणजे जीडीपी तर पूर्ण येईल. म्हणजे उदाहरणार्थ पकडा, हा जर जीडीपी जो असेल, हा जीडीपी आपला 100 आहे. किती समजायचा, 100 आहे. तर इथं काय असेल, इज इक्वल टू जीएनपी म्हणजे 100 प्लस एक्स, म्हणजे हा एक्स काय आहे, कोण आहे एक्स, कोण आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट. काय आहे, इम्पोर्ट पण आहे आणि एक्सपोर्ट पण आहे. ही कन्सेप्ट इथे वापरलेली नाहीये. एक्स म्हणजे आहे अशी कन्सेप्ट की जे लोक आपल्या देशातील आहेत पण ते कुठे आहेत, इतर देशात. भारतातील लोक कुठे काम करतात, इतर देशात काम करतात ना, ते पैसे कुठे पाठवतील, भारतात पाठवतील ना. समजा तुम्ही एखाद्या गावातून आलेले असाल, कुठल्या तरी गावचे असाल, बरोबर, तुम्हाला नोकरी लागली, आई बाबा गावात राहतात, बहीण भाऊ सगळे गावात आहे, घर गावात आहे, पैसे कुठे पाठवाल, गावात पाठवा ना. इथे सर्व खर्च करणार आहे का, नाही, बरोबर. तसं आपल्या देशातील लोक सौदी अरेबियाला गेले असतील तेल कंपन्यात काम करायला, काही अमेरिकेत असतील, काही कॅनडामध्ये असतील, काही आफ्रिकेमध्ये असतील, काही युरोप खंडात असतील. ह्या विविध ठिकाणात जे लोक देशातले काम करतात ते तिथून पैसे कुठे पाठवतात, आपल्या देशात पाठवतात. म्हणजे तो कोण आहे, एक्स. म्हणजे एक्स म्हणजेच काय, तर हे कोण आहे,
भारतीय कोणते जे इतर देशात काम करतात, देशात काम करणारे म्हणजेच कोण एक्स. एक्स समजला, एक्स कोण आहे, असे भारतीय जे काय करतात इतर देशात काम करतात. मग काम करतील तर काय करतील, पैसे मिळतील. फुकटात तर काम करत नाही आपण, बरोबर, करतो की नाही करत, करत नाही तर का, एखादा दळण आण म्हटलं जातात ना. एखाद्याने समजा पत्ता विचारला, एखाद्याला ऍड्रेस कुठे आहे, काय करतात, सांगतो ना, गाडी थांबवते आणि त्याला वाटते की तिथपर्यंत नाही, थांब माझ्यासोबत सोबत चल म्हणते गाडी, मी जातो, सांगतो इथून लेफ्टला जायचं, तिथून राईटला जायचं. त्याचं समाधान होत नाही जोपर्यंत खरोखर ऍड्रेस पोहोचतो की पोहोचत नाही. होतं ना सर, म्हणजे आपण पैसे घेतो या करता नाही, म्हणजे फ्रीमध्ये आपण काम करतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या देशात जातो आपण फ्रीमध्ये काम करत नाही, कारण त्या लोकांना फ्रीमध्ये काम करून घेतलेलं आवडत नाही. एक्स समजलं. आता काय, एम, जीडीपी प्लस एक्स. एक्स नंतर काय आला एम. एम म्हणजेच काय, तर यम म्हणजे काय माहितीये का, ज्याप्रमाणे आता आपल्या देशातील लोक इतर देशात काम करतात त्याचप्रमाणे इतर देशातील लोक सुद्धा आपल्या देशात काम करत असतील ना. रशियाचे काही लोक भारतात आले असतील, अमेरिकेचे आले असतील, युरोपचे आले असतील, इंग्लंडचे असतील, युरोप खंडातले असतील, आफ्रिका खंडातले असतील, ऑस्ट्रेलियाचे असतील. हे लोक जेव्हा आपल्या देशात येतील आणि आपल्या देशात आल्यानंतर हे जे पैसे आणतील, कुठे आणतील, आपल्या देशामध्ये जे आहेत ना ते, ज्यांना जेव्हा मजुरी मिळेल, जो पण पगार मिळेल, आणि हा कुठे जाईल, त्यांच्या देशामध्ये जाईल. तुम्ही सॅमसंगचा मोबाईल वापरता नाही, वापरत असेल ना, कुणाकडे तरी असेल, नाही वापरत. ओप्पो आहे ना, कोणता तरी असेलच ना, ऍपल वगैरे, जे पण ऍपल, सफरचंद, जे पण तुमचे मोबाईल असतील आहे ना. कारण की इंडियन मोबाईल कंपन्या खूप कमी आहेत. आपण कुठला वापरतो, इतर देशातल्या. समजा तुम्ही एक ऍपलचा मोबाईल घेतला, त्याची प्राइस किती आहे, 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये तुम्ही दिले, मोबाईल विकत घेतला, पैसे कुठे जातील, ज्या देशातला तो, कुठं अमेरिकेतला मोबाईल आहे, कुठे जाईल, अमेरिकेमध्ये तो मोबाईलचे पैसे जातील. म्हणजे आता तो आपण कशात काउंट केला होता आधी, जीडीपी मध्ये. कंपनी कुठे लागली होती, आपल्या इथे देशात, बरोबर. कंपनी कुठे होती, आपल्या देशामध्ये कंपनी होती. मोबाईल आपल्या देशात निर्माण झाला, पण त्या मोबाईलचे जे पैसे मिळाले ते कुठे जातील, त्यांच्या देशात जातील, बरोबर ना. तुम्ही समजा सॅमसंग घेतला तर सॅमसंगचे पैसे ज्या देशाला सॅमसंग आहे त्या देशात जातील. एखाद्या तिथला माणूस आपल्या देशात काम करत असेल, त्यांना मिळणारा पगार कुठे जाईल, त्याच्या देशात जाईल. हा काय असेल, यम, बरोबर. भारतीय इतर देशात काम करणारे म्हणजे कोण आहे, एक्स. आणि यम म्हणजे इतर देशातील भारतात काम करणारे, भारतात काम करणारे. म्हणजे काम करणारे याचा अर्थ तुम्ही मजूरच नका पकडू. काम करणाऱ्यामध्ये कंपन्या पण आल्या, त्यांचं आपण मॅक्झिमम जे प्रोडक्ट विकत घेतो ते प्रत्येक असतात विदेशी आहेत, देशी नाही आहेत. ओके. आणि जेव्हा म्हणतो ना आपण आत्मनिर्भर वगैरे व्हायचं, देशी उत्पादन वापरायचे वगैरे वगैरे, तर देशी वापरायचे म्हणजे रामदेव बाबाचे प्रोडक्ट घ्यायचे असं नाही होत, ठीक आहे. नाही तर मग रामदेव बाबा म्हणतो आम्ही काय, आम्हीच फक्त देशी, बाकीचे विदेशी, असं नसतं. यात वेगवेगळ्या मग बाकीच्या कन्सेप्ट आहेत, हे लक्षात घ्या. जीएनपी मीन्स काय, जीडीपी प्लस एक्स मायनस एम, म्हणजेच काय असेल, जीएनपी. आता जीएनपी समजा जीडीपी किती होता आपला, 100 आहे. ऍक्च्युअली आपण असं पकडलं की आपल्या देशातलं, देशाच्या सीमेच्या आतमध्ये उत्पन्न किती होते, 100 होते. 100 उत्पन्न आपल्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये होत आहे. तर हा जर 100 झाला, एक्स म्हणजे कोण, भारतातील लोक इतर देशात काम करतात, ते पैसे कुठे पाठवतील, भारतात पाठवतील ना. आता आपल्या देशातील लोक इतर देशात काम करण्याची संख्या कमी आहे की जास्त आहे, खूप जास्त आहे. जास्तच नाही, कशी आहे, खूप जास्त आहे. जर तुम्ही कॅनडा वगैरे बघा ना, तर कॅनडाला काय म्हणतात, मिनी पंजाब म्हणतात. म्हणजे एवढा पंजाब आहे आपला, अर्धा पंजाब तर कॅनडातच बसलाय. आपला अक्षय कुमार कुठचा आहे, कॅनडियन, ज्यांचं हे सिटिझनशिप आहे, इंडियन नाहीये. म्हणजे खूप सारे लोक असे आपले विदेशात, कॅटरीना कॅफ आहे ना. तर म्हणजे ह्या कंडिशन बघा, इथं किती आले, 100. आता प्लस एक्स, तर म्हणजे इथं पकडून टाका, आपल्याला एक्स म्हणजे येत आहे किती, 30. किती येत आहे, 30. इतर देशातले आपले जे लोक आहेत ते पैसे पाठवतात, ते किती रुपये पाठवतात, 30 रुपये. आपण किती कमवले, देशाच्या सीमेत किती होत होते, 100. मग जसे इतर देशातले आपल्या देशात पाठवतील, तसे आपल्या देशातले इतर देशात काम करतात त्यांच्याशी आपले पैसे पाठवले, तसे आपल्या देशातून काही घेऊन जातील ना, ते कोण आहेत, यम. आता मला सांगा, आपल्याकडे असं काम करणारे लोक तुम्हाला जास्त दिसतात का, नाही. जिधर भी आहे सब भारतीय आहे ना. फॉरेनर लोक नसते ना, एखादा फॉरेनर दिसला तर आपण उभं राहून पाहतो ना, कोण आहे, कुठला आहे, कसा दिसतो, केस कसे आहेत, डोळे कसे आहेत, बघतो ना.
बघतो की नाही बघत? म्हणजे आपलं का बरं आपण बघतो? कारण आपण त्यांना बघत नाही नेहमी. नेहमी नेहमी बघलं आपण भारतीय दिसल्यावर बघत राहतो का? मुलगी सोडू ना. ठीक आहे, होतं ना असं. तर काय होतं, म्हणजे जीडीपी किती आहे? 100 प्लस एक्स किती आला? 30. एक्स म्हणजे भारतीय इतर देशाचे काम करणारे आणि एम म्हणजे इतर देशात भारतात काम करणं, इतर देशातील जे लोक असतील जे भारतात काय करतात, काम करतात. आता उदाहरण पकडा, हे असे आहेत की जे फक्त 10 रुपये घेऊन चालले. किती चालले? 10. 100 रुपये आपला जीडीपी होता, 30 रुपये एक्स म्हणजे आपल्या लोकांनी पाठवले, म्हणजे ते म्हणून प्लस केले, आणि हे 10 चालले, म्हणजे किती होईल? 100 प्लस 30. बॉटमच्या हिशोबाने पहिल्यांदा प्लस करू आपण. 100 प्लस 30 काय होईल? 130 मायनस 10 किती होईल? 120. जीएनपी किती भरला? 120. जीडीपी किती होता? 100. म्हणजे काय जास्त आहे आपला, जीडीपी जास्त आहे की जीएनपी जास्त आहे? जीएनपी. काय जास्त आहे? जीएनपी. आणि आपल्या देशाचा नेहमीच काय जास्त राहील? जीएनपी जास्त राहील. आता ज्या देशाचा जीएनपी जास्त तो देश सशक्त की कमकुवत? गरीब देश की श्रीमंत देश? ज्याचा जीएनपी जास्त आहे. गरीब की श्रीमंत? गरीब. आणि ज्याचा जीडीपी जास्त आहे तो देश श्रीमंत. ज्याच्या स्वतःच्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये एवढी क्षमता आहे की तो खूप सारे पैसे कमवतो, बाहेरची गरज पडत आपल्या लोकांना बाहेर काम करायला जावं लागत नाही. बरोबर ना? आता ज्या देशातील लोकांना इतर देशात जाऊन काम करावं लागत असेल तिथून आपल्याकडे पैसे घेऊन यावं लागत असेल, म्हणजेच आपल्या सीमा इतक्या सशक्त नाहीत, आपला देश इतका सशक्त नाही की आता लोकांना तिथे पोहोचू शकेल. तेव्हाच अट्रॅक्शन लागते ना बाहेरचं, आपण तेव्हाच बाहेर जातो. आपल्या इथे मिळत कशाला बाहेर जाणार आहे? बरोबर ना? तर लक्षात घ्या, इथे आपण बघू शकतो काय, जीएनपी म्हणजे जीडीपी प्लस एक्स मायनस एम किती होते? 120. म्हणजेच काय जास्त आपला? जीएनपी. पण अमेरिकेचा विचार कराल तर अमेरिकेचं काय जास्त आहे? काय जास्त आहे? जीएनपी नाही, तिथला जीडीपी जास्त आहे. तिथला काय जास्त आहे? कारण त्यांच्या लोक आपल्याकडे काही कामाला येत नाही. बरोबर, कारण की त्यांच्या देशाच्या सीमेच्या आतमध्ये इतकं मोठं उत्पादन होते की ते त्याचा जीडीपी त्यामुळे कसा असतो? जास्त. पण आपला देश इतका सशक्त नाहीये, इतका आपल्या देशांतर्गत उत्पादन होत नाही, त्याच्यामुळे आपण आपले प्रोडक्ट वगैरे जे आहेत ते काय इतर देशात खूप साऱ्या गोष्टी आयात करतो. दुसरी गोष्ट, आपल्याकडे लोक इतर देशात कामाला जातात, म्हणून आपला जीएनपी कसा आहे? जास्त. ओके. आणि जीडीपी कसा आहे? कमी आहे. पण आपण ऍक्च्युअल देशाची ताकद कशावर मोजली जाते? जीडीपी. बाहेरून जाऊन भीक मागून आणलं आणि त्याच्यामध्ये समजा ताकद दाखवत असाल की आम्ही खूप श्रीमंत झालो, असं होत नाही. तुमची क्षमता कुठे पाहिजे? अंतर्गत पाहिजे. तुमच्या क्षमता किती आहे, तुमच्या शेतात किती उत्पन्न होते ते तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. तुम्ही 10 पोत तांदूळ होत असेल त्याच्या 50 पोते करून दाखवा. हे देशाच्या सीमेच्या आतमध्ये झालं पाहिजे, तर देश सशक्त समजला जाईल. समजलं दोन्ही पण? ओके. हे ऍक्च्युअल दाखवते ताकद आपलं काय, आणि हे काय दाखवते? आभासी कार्यक्रम आहे. बाहेरून काहीतरी आपण आणतो, कधी भेटेल कधी नाही भेटणार. कोरोनाला नाही गेले लोक, पाठवले वापस. काय असेल? जीएनपी कधी घसरू शकतो आपला. जीडीपी पण घसरलाच म्हणा आता, कारण बंदच करून टाकलं होतं ना लॉकडाऊन मुळे, तो पण घसरणारच आहे. समजलं दोन्ही कन्सेप्ट समजले? नाही मायनस मध्ये ते राहणारच आहे, फक्त आता हे समजलं तुम्हाला दोन्ही पण? हा. दुसरं बघा, आता जीडीपी जे आपण काउंट वगैरे करतो याच्याकरता एक बेस इयर असते. काय असतो? बेस इयर. बेस इयर म्हणजे बेस इयर म्हणजे बघा, एक असा वर्ष असतो की ज्या वर्षी त्याचं उत्पन्न त्या वर्षात 100 पकडलं जातं. किती उत्पन्न पकडतात? 100. आता उदाहरणार्थ सध्या 2011-12 बेस इयर आहे. कोणतं वर्ष आहे? 2011-12. याचा करता एक वर्ष पकडतात, त्याला म्हणतात बेस इयर. सध्या किती आहे? 2011-12. त्याच्या आधी 2004 आणि 5 बेस इयर होतं. त्याच्या आधी कोणतं होतं? 2004-5. आता बेस इयर म्हणजेच काय? बेस इयर म्हणजे आधारभूत वर्ष. मराठीत काय म्हणतात? आधारभूत वर्ष. आता आधारभूत वर्ष काय असतं? समजा आता माझं एक शेत आहे, म्हणजे माझा एक देश आहे. समजा मी एक देश आहे, देशात म्हणजे संपूर्ण देश आहे, आणि माझं काय एक शेत आहे. त्या शेतामध्ये त्यावर्षी दुष्काळ पडला नव्हता, महापूर आला नव्हतं, सर्वसाधारण स्थिती होती. आणि सर्वसाधारण स्थिती असताना माझ्या शेतात 100 पोते धान्य झालं. किती पोते? 100 पोते. ते वर्ष कोणतं होतं? 11-12. कोणतं वर्ष होतं? 11-12. ते वर्ष मी पकडलं. तर त्या वर्षी जेव्हा माझं काउंटिंग होईल तर हा बेस इयरला किती राहील? 100 राहील. आता इथून ह्या सर्वसाधारण, याला कोणतं वर्ष म्हणतात? सर्वसाधारण वर्ष असते. म्हणजे दुष्काळाचं नसते, महापुराचं नसते, टोळधाड आलेलं नसते, इतर काहीच नसतं. ओके. तर असं वर्ष होतं, आणि त्या सर्वसाधारण वर्षाला किती पोते धान्य आलं? 100 पोते. ओके. आता जेव्हा मला ऍग्रिकल्चर जीडीपी मोजायचा असेल
तर 2011-12 2012-13 मध्ये जर माझं 102 पोते धान्य झालं, किती पोते धान्य आलं? 102 पोते. म्हणजे किती पर्सेंट वाढलं? 2. म्हणजे जो जीडीपी वाढला, जीडीपीचा ग्रोथ रेट किती टक्के आहे? 2%. समजलं? याला म्हणतात जीडीपी किती वाढला? 2%. समजा 2013-14 या वर्षात माझ्या इथलं जर शेतातलं धान्य होत आहे 105 पोते होत आहे, यावर्षी जीडीपी किती राहील? 5%. बरोबर. पण 2015-16 दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळे काय आलं? माझ्या इथलं धान्य 80 पोते झालं. जीडीपी कसा गेला? -20. किती राहील? आता -20 गेला म्हणतो ना आपण, जीडीपी मायनस मध्ये गेला म्हणजे कसा गेला? कोणत्या बेसवर गेला? कसं मोजलं तुम्ही? कशावर मोजतो आपण? बेस इयर. बेस इयरला एकूण जे उत्पन्न झालं होतं ते उत्पन्न जे कसं होईल? सर्वसाधारण वर्षामध्ये आपल्या कॉमन इयर मध्ये जे कमी होईल त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? जीडीपी प्लस मध्ये गेला किंवा जीडीपी मायनस. म्हणजे त्या वर्षात जे संपूर्ण देशाचं उत्पन्न जीडीपी होतं, तो जीडीपी या वर्षी आता कोरोनामुळे बंदच असल्यामुळे काय होईल? मायनस मध्ये जाईलच. सांगण्याकरता कोण विशेष अर्थतज्ञाची गरज नाही, ते आपल्याला कळतंच. समजलं? जीडीपी जीएनपी समजला? दोन्ही कन्सेप्ट? ठीक आहे, दोन्ही लिहून टाका. मी तुम्हाला परत एनडीपी एनपी समजवतो. आपल्याला पॉवर्टी बघायची पुढची. देशांतर्गत म्हणजे इथे लिहून ठेवा, देशाच्या सीमेच्या आतमध्ये. देशांतर्गत म्हणजे काय होते? देशाच्या सीमेच्या आतमध्ये. इयरली वार्षिक. अर्थसंकल्पामध्ये आपण जीडीपी म्हणतो. जसं आपला येईल ना अर्थसंकल्प मांडला जाईल त्यात तुम्हाला सांगेल भारताचा जीडीपी किती आहे, सरकारी आकडेवारी असते ती. आपल्या सरकारने म्हटलं होतं जे आपलं जीडीपी आहे ना दरवर्षी 2% वाढवू आम्ही. किती वाढवू? 2%. म्हणजे किती? 10%. 5 वर्षात 10%वर जीडीपी वाढवून टाकू. म्हणजे जर 100 पोते धान्य होत असेल किती होईल? 5 वर्षात 110 पोते होईल देशाचं उत्पन्न. पण असं झालेलं नाही. ऍग्रिकल्चर जीडीपी मध्य प्रदेशचा खूप छान आहे, पण तरी पण तिथले शेतकरी वगैरे मोर्चे काढतात. जसं हरियाणा पंजाबच्या पण बघून राहिलो काढतात. कारण काय असतं की त्यांना योग्य भाव मिळत नाही. मूळ प्रश्न हा आहे. कांद्याचं उत्पन्न खूप जास्त होत आहे त्या राज्यात, पण कांद्यांना योग्य भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना ते परवडत नाही. मग काय स्वाभाविक आहे ते मोर्चे काढतीलच. आणि महाराष्ट्रात आपलं उत्पन्नच होत नाही जास्त. आपलं ऍग्रिकल्चर जीडीपी एकदम बेकार आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र काही प्लस मध्ये निघत नाही, हार्डली 0.5% 1%. समजलं? मग जीडीपी बघा कशा कशावर मोजतात. जसं हा झाला एक ऍग्रिकल्चर, दुसरं सर्व्हिस, तिसरं उद्योग. 3 गोष्टी मोजतात. कशा कशावर? एक ऍग्रिकल्चर म्हणजे शेती, शेतीतलं 100 पोते होतं, दुसऱ्या वर्षी 105 पोते झालं, जीडीपी किती राहील? 5. ओके. दुसरं सर्व्हिस, सर्व्हिस म्हणजे शिक्षकाचा पगार असेल, डॉक्टरचा पगार असेल, इंजिनियरचा पगार असेल, सगळ्यांचा पगार एकत्रित केला हा कोणता झाला? सेवा. समजा सर्व्हिस हा 100 रुपये समजा 2011-12 असेल आणि तो किती झाला? 2012-13 110 रुपये झाला. जीडीपी किती राहील? 10%. कोणाचा? सर्व्हिसचा. सर्व्हिस जीडीपी किती राहील? समजून येत आहे ना? समजा उद्योग इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीमध्ये आपण विविध पंखे बनवताय, कॅमेरा बनवताय, पेन बनवताय, ओके, बिस्किट बनवताय, चॉकलेट बनवताय, सगळ्या उद्योग. आणि या सगळ्या उद्योगाचा 2011-12 किती रुपये होते? 100 रुपये. ओके. पुढच्या वर्षी किती झालं? 2012-13 मध्ये परत आपल्या उद्योगात उत्पन्न वाढवलं आपण, पार्लेजी वगैरे बिस्किट जास्त खायला लागले लोक, उत्पादन काय केलं? वाढवलं. किती जाईल? ते 15 म्हणजे 115 रुपये आला समजा. किती जीडीपी राहील? 15%. म्हणजे आपण तिघांना ऍग्रिगेट करू 15 + 10 + 2. 15 + 10 + 2. 15 किती होतात? 25. 25 आणि 2 27. 27 डिवाइड बाय 3, कारण 3 आहेत ना. तिघांना आपण केलं किती येईल याचं? 9. म्हणजे आपला टोटल जीडीपी किती असेल? 9%.
टोटल जीडीपी आपण म्हणतो आपला किती आला 8.1%, 9% म्हणतो ना, हा असा जीडीपी असते. समजलं? हा काय उद्योग, हा काय सर्व्हिस, हा काय ऍग्रिकल्चर. समजलं? जास्त कठीण कन्सेप्ट नाही आहेत इकॉनॉमिक्सचा, फक्त समजून घ्यायचं तुम्हाला. समजण्यावरती हे ठेवा. समजलं तुम्हाला? कशावर मोजतात ते? बेस इयरवर. कशावर मोजतात? बेस इयर. आता बेस इयर कोणतं सांगितलं तुम्हाला? 11-12 आहे करंट मध्ये. याच्या आधी कोणता होता? 4-5. 1950 पासूनच्या पूर्ण बेस इयर क्लिअर ठेवायचे. एमपीएससी मुख्य परीक्षेकरता कधीपासून? 1950. 7-8 बेस इयर आहे आणि ते असेच येतात. 4-5, 11-12 जो आहे ना, ह्याच बेसला 4-5 आहे, त्याच्यात 93-94 आहे, अशा टाईपचे बेस इयर आहे. 94-95 सॉरी. काय म्हटलं? ते प्रत्येक सरकार बदलवतं ना. या सर्वसाधारण एक वर्ष पकडून त्या वर्षाला बेस इयर ठरवतात. नाही असं काही नाही. सरकारला जेव्हा वाटलं ऍव्हरेज त्यांनी 10 वर्षात बदलवलेला आहे, पण ऍव्हरेज आहे तो, असं काही निश्चित नाही. गव्हर्नमेंट बदललं, हा ते चालू आहे पण केलेलं नाही अजूनपर्यंत. आपल्या अजून नवीन अर्थसंकल्पाला मांडलेला नाही. 11-12 चालू आहे. क्लिअर इथपर्यंत सर्वांचं? ठीक आहे. जीडीपी जीएनपी समजला? आता बघा, बेस इयर समजून घ्या. बेस इयर म्हणजे कोणतं वर्ष? आधारभूत वर्ष. आधारभूत वर्ष कसं असतं नेहमी? सर्वसाधारण. कसं वर्ष असते? सर्वसाधारण वर्ष. ज्या वर्षी दुष्काळ नसते, महापूर नसते, टोळधाड आलेली नसते, खूप जास्त उत्पन्न पण नसते आणि खूप कमी पण नसते. ऍव्हरेज जे असेल त्यालाच आपण बेस इयर पकडतो. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे एनएनपी. काय बघायचं आहे? एनएनपी. एनएनपी म्हणजेच काय? याला म्हणतात नेट नॅशनल प्रोडक्ट. एनएनपी म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट. नेट नॅशनल म्हणजे, नेट म्हणजे शुद्ध. नेट म्हणजे काय? शुद्ध किंवा निव्वळ. निव्वळ देशांतर्गत उत्पादन किंवा शुद्ध देशांतर्गत. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. काय म्हणता येईल याला? राष्ट्रीय, शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न. आता शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न जर काढायचं आहे तर एनएनपी मोजताना आपण काय करतो? जीडीपी प्लस एक्स मायनस एम मायनस डीएम. मायनस काय घेतो? डीएम. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला? जीडीपी प्लस एक्स काय काय? इतर देशात गेले त्यांनी पैसे पाठवले, तो काय? एक्स. एम काय? इतर देशांनी आपल्या देशातून पैसे नेले, तो कोणता आहे? एम. आपल्या देशातून एवढे काय पैसे जात नाही पण येतात जास्त आपल्याकडे. आणि डीएम म्हणजे असते घसारा. हा, डिप्रिसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स जे असतात ना. म्हणजे जर समजा एखादा मॅन्युफॅक्चर, आपण एखादी नवीन वस्तू काय करतो? बनवतो, त्याची झीज होते. त्याची काय होते? झीज. याला मराठी शब्द कोणता? सरळ सरळ घसारा. डिप्रिसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट जो असतो. तर बघा, हा जो आहे घसारा म्हणजेच काय? समजा आपण काय केलं, तुम्ही बाईकने आला ना, ठीक आहे. बाईक म्हणजे तुमचं एक भांडवल आहे. काय समजा आपण? भांडवल आहे. तुम्ही सकाळी उठता आणि ते बाईकवर उठून तुम्ही पेपर वाटायला जाता घरोघरी. तुम्ही बाईक 50,000 रुपयाला विकत घेतली. किती रुपयाला घेतली? 50. घरोघरी तुम्ही पेपर वाटता. पेपर वाटल्यामुळे तुम्हाला काही 15-20 हजार रुपये, 20,000 रुपये महिना पडतो पेपर वाटून. खूप पेपर मेहनती आहेत, तुम्ही खूप पेपर वाटता दिवसभर. ठीक आहे. समजून आलं? किती रुपये महिना पडतो? 20,000 पडला पाहिजे ना आपल्याला. आज पेपर वाटून काही 20,000 पडू शकत नाही, मग तुम्हाला मेहनत जास्त करावं लागेल. बरोबर. आता ते मेहनत जास्त करण्याची क्षमता कुठून येते? पॉवर्टी. तुम्हाला सांगेल ना आता कन्सेप्ट. ते पॉवर्टी बघू आपण कसं होतं, आपलं अर्थव्यवस्था कशी पुढची ठरवते. तर बघा, तुम्ही खूप मेहनत या, खूप जास्त मेहनत करता आणि मेहनत केल्यामुळे काय होईल? पैसे कसे मिळतील? जास्त पैसे मिळतील. आणि हे जास्त पैसे तुम्हाला जेव्हा मिळतील, हे जास्त मिळालेले पैसे आहेत, याच मग आपण माहिती आहे पैशाचं काय करायचं तेवढं करते आपल्याला. बरोबर. तर आता जास्त पैसे मिळवायचे कसे? तर यात बघा, 50,000 तुम्ही बाईक घेतली, बाईकने 20,000 रुपये महिना पडताय, पण वर्षाला पडताय. समजा महिना पकडला तुम्हाला, समजायला प्रॉब्लेम जाईल. किती पडताय? 20,000 रुपये महिना पडताय किंवा 20,000 रुपये वर्षाला पडताय. ओके, असं काहीतरी होत आहे. तर आता तुम्हाला बघा, त्या भांडवलामुळे, पण ते बाईक किती वर्ष चालेल? 10 वर्ष चालेल. 20,000 रुपये महिना पकडला, समजा वर्षाला तुम्हाला किती मिळत आहे? 1,00,000 रुपये मिळत आहे. किती मिळत आहे? 1,00,000. आता तुमच्या बाईकचं आयुष्य समजा 5 वर्ष आहे. किती वर्ष? तुम्ही चालवत खूपच चांगलं आहे ना, दिवसभर फिरवत आहे, म्हणजे किती वर्ष चालेल ते? 5 वर्ष. ठीक आहे. 5 वर्षानंतर तुम्ही पेपर वाटण्याच्या लायकची बाईक राहणार नाही, ते फक्त बाईक म्हणून दिसू शकते. मग आता 5 वर्षात एकूण झाली कितीची होती? 50,000ची घेतली होती. आता 5 वर्षात तुमची बाईक पूर्ण खराब होईल. तुम्हाला कोणती बाईक घ्यावी लागेल? नवीन बाईक. बरोबर ना. कितीची होईल ती? परत 50ची होईल. म्हणजे प्रतिवर्ष तुम्हाला बाईकचा घाटा किती येईल?
10,000 प्रतिवर्ष. किती घाटा येईल? 10,000. आता जर समजा वर्षाचं तुमचं उत्पन्न 1,00,000 रुपये असेल, किती उत्पन्न असेल? 1,00,000. म्हणजे हा जर समजा जीडीपी प्लस एक्स मायनस एम करून जर समजा तुम्हाला किती भरता या ठिकाणी 1,00,000चा ऐवजी आपण किती 100 रुपये बघून टाकू. किती होत आहे? 100 पडताय. पण तुमचे किती हजार चालले? 10,000 चालले, बरोबर. म्हणजे मायनस काय? 10. हा 10 म्हणजेच काय? डीएम आहे. 10 म्हणजे काय? डीएम. म्हणजे याला आपण एनएनपी ला म्हणजे असं म्हणू शकतो या गोष्टीला की हा 100 जो घेतला आपण हा आहे नेट नॅशनल आपला जीडीपी जीएनपी. हा काय? जीएनपी मायनस डीएम. काय म्हणू शकतो याला आपण? एन एन पी म्हणजे जीएनपी मायनस डीएम. जीएनपी किती होता? 100. ओके. तर हा किती आला? आता आपण जीएनपी मागे 110 पकडला होता ना, मग तोच 110 पकडू. ओके. जीएनपी किती होता आपला? 110 पकडला होता ना जीएनपी? 120. ओके ठीक आहे. 120. हा जीएनपी किती होता? 120. हा मायनस डीएम म्हणजे काय? एखादी वस्तू आपण घेतली होती तिची झीज होईल ना. आपण एखादी कंपनी टाकली, कंपनी झीज होईलच. नवीन कंपनी बनवावं लागेल काही वर्षानंतर, बरोबर. टिकून राहणार नाही. याला किती लागतील? 10 रुपये. म्हणजे हा घसारा आहे. आपण ते उत्पन्नातून कमी करावं लागेल. आपण ते उत्पन्नात पकडून टाकले पहिले पैसे. पण काही वर्षानंतर जेव्हा आपल्याला ती नवीन वस्तू घ्यावी लागेल ती त्याच्याकरता पैसे लागतील, ते पैसे इथून कापायचे. तो म्हणजेच काय? डीएम. डीएम मीन्स डिप्रिसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट. ओके. तर हा किती आहे? 10. म्हणजेच आपला आता एनएनपी किती भरेल? 110. एनपी किती भरला? 110. समजला? आता परीक्षेत तुम्हाला हा प्रश्न विचारते डीएम. डीएम मीन्स काय आहे? काय प्रश्न काय विचारते? डीएम म्हणजेच काय आहे? डीएन म्हणजेच काय? पुढचं आपण डीएन पण बघू. इथपर्यंत समजलं डीएम. डीएम. आता बघा एनएनपी म्हणजे काय? जीडीपी प्लस एक्स मायनस एम मायनस डीएम. डीएम म्हणजे घसारा. घसारा म्हणजे काय? एखादी वस्तू असते त्याची जी झीज होते, त्या झीज झालेली किंमत म्हणजेच काय? घसारा. समजलं? आता याच्या नंतर जी कन्सेप्ट असते ग्रीन जीडीपी. काय कन्सेप्ट असते? ग्रीन जीडीपी. कोणतं म्हणतो? ग्रीन जीडीपी. आता ग्रीन जीडीपी काढत असताना किंवा आपल्याला एनएनपी मोजत असताना पुढची एक कन्सेप्ट याच्यात वापरली जाते एनएनपी मध्ये, ज्याला आपण ग्रीन जीडीपी पण म्हणू शकतो. ग्रीन जीएनपी. जीडीपी म्हटल्यापेक्षा कोणती जीएनपी? ग्रीन जीएनपी. ग्रीन जीएनपी मोजण्याकरता याला असं वापरलं जाते जीडीपी प्लस एक्स मायनस एम मायनस डीएम मायनस डीएन. मायनस डीएम मायनस डीएन. आता डीएम म्हणजेच काय? घसारा. कोणाचा घसारा? उत्पादित वस्तूचा. ओके. घसारा कशाचा? उत्पादित वस्तू. म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण? एक शब्द वापरू शकतो कंपनीच्या याच्यात, भांडवली संपत्तीचा घसारा. कशाचा घसारा? याला म्हणतात भांडवली संपत्तीचा घसारा. तिचा घसारा. तर डीएन म्हणजेच पर्यावरणीय घसारा. कशा घसारा? पर्यावरणीय घसारा. आता पर्यावरणीय घसारा म्हणजेच काय होतं बघा. जर समजा आपल्याला एखादा ग्रीन जीएनपी मोजायचा आहे, आपल्याला आपल्या देशाचं उत्पादन मोजायचं आहे. तुम्ही काय केलं? उत्पादन तुम्ही घर बांधलं खूप मोठं. काय केलं? घर बांधलं, पण शेत विकून टाकलं. शेत काय केलं? विकून टाकलं. आता शेत विकून जर तुम्ही घर बांधत असाल, आता जर नवीन घर बांधायचं तुम्ही बांधू शकता का? कारण तुमच्याकडे शेत आहे का विकून बांधण्याकरता? म्हणजे इथं काय विकास झालाय का? नाही. तसं तुम्ही आपल्या देशातला कोळसा खोदकाम केलं आणि दाखवलं आमचं उत्पन्न एवढं वाढलं, पण कोळसा संपवला ना. तुम्ही नॅचरल गॅस असेल संपवली ना. सोन्याची खाण असेल सोनं संपवलं ना. आणि दाखवता की मस्त आम्ही चकाचक झालं, रस्ते खूप छान बांधले वगैरे वगैरे, एवढं केलं. पण तुम्ही हे करत असताना काय केलं? आपल्याकडे जो पर्यावरणातून मिळणाऱ्या म्हणजे निसर्गातून मिळणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, नैसर्गिक घसारा म्हणू शकतो आपण, पर्यावरणीय घसारा किंवा काय म्हणू शकतो? नैसर्गिक घसारा. म्हणजे ज्या गोष्टी होत्या आपण झाडं तोडून टाकले, कारशेड बनवण्याकरता काय केलं? झाडं तोडले, जंगल कमी करून टाकले, लाकडं संपवून टाकले आणि मग आपण दाखवलं की आमचं उत्पादन वाढलेलं आहे. पण तुम्ही याच्याकरता पर्यावरणाचा ऱ्हास केला ना. मग आता हा भरून काढायचा कुठे? भरून तर काढावं लागेल. मग भरून काढण्याकरता नवीन झाडं लावण्याकरता पैसे लागतीलच. त्याला राखणदार लागतील, त्याला कंपाऊंड लागेल. मग हा पैसा खर्च करावा लागेल ना. मग आता हा खर्च करण्याकरता याला मायनस काय करावं लागेल? डीएन. काय मायनस करावं लागेल? डीएन. समजलं?
तर आता डीएन म्हणजेच काय असेल, सरळ याला आपण बघू शकतो. एनएनपी जो होता ना, एनएनपी मायनस डीएन. एनएनपी किती भरला होता आपला? 110. एनएनपी हा 100, हा जो 110 होता. आता डीएन जर समजा 20 रुपये लिखताय, किती लिखताय? 20. तर आपला हा किती भरेल? 90 भरेल. कोणता? ग्रीन जीएनपी. किती भरेल? 90. म्हणजे हा जीडीपी पेक्षा पण कमी गेला. आता कसं आहे, अशी एक दोन देशांनी हिंमत केली ग्रीन जीएनपी मोजायची. आणि स्पेशल कोण होता? कोणता देश होता? चीन. ग्रीन जीएनपी मोजली, पण ग्रीन जीएनपी मोजल्यानंतर उत्पन्न कसं दिसलं? कमी. उत्पन्न कमी दिसलं की भीती वाटे ना. समजा तुमचा एखाद्याचा आभासी पगार जर आहे, 50,000 पगार येतात, तो लगेच तुम्हाला लक्षात आला, अरे 30,000 भरून राहिला. काय होतं? मला घराची ईएमआय भरायचं, गाडीची ईएमआय भरायचं, खूप सारे कर्जाचा डोंगर उभा झालेला आहे आणि खर्च कसा करायचा टेन्शन येतं. मग जाऊ दे, असं मोजायचं नाही. कारण अज्ञानामध्ये सुख असते. काय असते? अज्ञानामध्ये सुख असते. म्हणून आपण अज्ञानात राहणंच पसंत करतो. कारण की बस हे सगळं माहिती झालं की टेन्शन वाटतं ना. टेन्शन बीपी हाय करून घ्यायचा नाही, समजून घ्यायचा. ग्रीन जीएनपी जाऊ द्या, जीएनपी मोठा भरते ना आपला, काय मोजायचा मग? जीएनपीच मोजा. तर डीएम पण नका लावून, डीएन पण नका लावून. उत्पन्न जास्त दिसलं पाहिजे, सांगायला बरं होते. पगार किती आहे? 50,000 रुपये महिन्याला आहे. समजून आलं? ही कन्सेप्ट आहे. मग काय केलं चीनने? 1 वर्ष 2 वर्ष मोजून पाहिला आणि मोजून उत्पन्न कसं भरलं? कमी भरलं. पुढच्या वर्षी म्हणजे नाही रे बाबा, आता मोजणार नाही. आता जीएनपी मोज, आता आम्ही ग्रीन जीएनपी मोजणार नाही, आपला जीडीपीच ठीक आहे. कशामध्ये मोजू आम्ही? जीडीपी मध्ये. पहिले कोणी जबरदस्ती केली नव्हती, पण त्यांनी मोजून पाहिला. ठीक आहे. तर पर्यावरणाचा आपण जो ऱ्हास करतो, तो ऱ्हास जो भरून काढण्याकरता, त्या भरून काढतात, त्याला काय म्हणतात? डीएन. परीक्षेत याच्यावर प्रश्न आहे तुम्हाला. डीएम म्हणजे काय असते? भांडवली संपत्तीचा घसारा. डीएन म्हणजे काय? पर्यावरणीय संपत्तीचा घसारा. समजून आलं? आणि हे कशा याचं काय असतात? ग्रीन जीएनपी. समजलं तुम्हाला? जीडीपी, त्याच्यानंतर काय बघितलं आपण? जीएनपी, नंतर एनएनपी, नंतर ग्रीन एनएनपी. ओके, समजलं सर्वांना? आता बघा, जो जीडीपी होता ना, त्याला आपण जीएनपी हे पण करू शकतो. जो आपण जीडीपी घेतला होता ना, जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, याला एनडीपी पण करू शकतो आपण. एनडीपी म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे इथं काय करायचं? जीडीपी म्हणजे हा एनडीपी काढायचा. एनडीपी म्हणजे जीडीपी मायनस घसारा. जीडीपी मधून काय करायचं? मायनस घसारा. घसारा मीन्स डीएम. घसारा म्हणजे काय? समजलं सर्वांना? आता समजलं ना? ओके. हा काय? ग्रीन जीएनपी. ग्रीन जीएनपी काढला कसं होतं आपलं? कमी भरते. आता कमी भरल्यावर कोणाला कमी उत्पन्न आवडत नाही. आणि मग कसं आमचा मग अर्थ, कारण की बघा 2-3 खूप सारे प्रॉब्लेम असतात ना. राजकीय दृष्ट्या परवडणार नसते, राजकीय दृष्ट्या सुद्धा परवडणार नसते. उदाहरणार्थ बघा, याचा आधी आपल्याला गव्हर्नमेंट कोणाचं होतं? काँग्रेसचं. काँग्रेस गव्हर्नमेंट मध्ये आमचं जीडीपी किती भरलं? 9%. 9% त्यांनी जीडीपी भरवलं होतं लास्टचं. नवीन गव्हर्नमेंट कोणतं आलं? बीजेपी गव्हर्नमेंट. बीजेपी गव्हर्नमेंट खूप साऱ्या लोकांना आश्वासन दिलं, आम्ही असं करू तसं करू वगैरे वगैरे. आणि अशा परिस्थितीत बघा, जर का असं होत असेल, त्यांनी ग्रीन जीएनपी मोजावं. काय मोजलं? एक तर नोटबंदी करून टाकली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला डोमेस्टिक प्रोडक्टवर. ओके. त्याच्यानंतर काय? जीएसटी आणला. जीएसटी मुळे खूप साऱ्या लोकांना उत्पन्न दाखवणं वगैरे बंद करून टाकलं, फुकटचं हे लागतं म्हणून. दुसरा प्रॉब्लेम तो आला. तिसरा प्रॉब्लेम जर समजा त्यांनी काय मोजतो म्हटलं? ग्रीन जीएनपी मोजला. ग्रीन जीएनपी मोजला म्हणजे परत घसारा जाईल पर्यावरणीय, परत उत्पन्न कसं दिसेल? कमी दिसेल. आणि जेव्हा जीडीपी दिसेल आपला 1 ते 2%, लोक पुढच्या निवडणुकीत विश्वास दाखवतील का? तुम्ही किती मन की बात करा, लोक विश्वास दाखवणार नाही. कारण उत्पन्न कसं दिसतंय? लोकांना आकडेवारी पाहिजे, दिसलं पाहिजे. ठीक आहे. आणि जेव्हा उत्पन्न दिसणार नाही, ते म्हणतील मग काँग्रेस गव्हर्नमेंटला 9% होतं, तुम्ही 2% आणून ठेवलं. मग असं जमणार नाही, लोक विश्वास दाखवणार नाही. तर याचा करता मग ते असं गव्हर्नमेंट राजकीय दृष्ट्या सुद्धा त्यांना परवडणार नसतं, म्हणून ते मोजत नाही. काय मोजत नाही? ग्रीन जीएनपी. जर मोजला तरी लोकांपुढे येऊ देत नाही, फक्त चुपचाप, तेरी भी चूप मेरी भी चूप असं असतं. ठीक आहे, समजलं? हा काय? ग्रीन. म्हणजेच तुम्हाला ह्या गोष्टी दोन्ही बाजून तुम्हाला निघून जातील. एक कुठला अर्थशास्त्रीय दृष्ट्या, दुसरं राजकीय दृष्ट्या. आपला देश नेमका कसा चालतो. जेव्हा तुम्हाला ऑफिसर म्हणून काम करायचं आहे, त्या राजकीय लोकांसोबतच काम करायचं आहे, तुम्हाला कन्सेप्ट समजल्या पाहिजे. ओके, हाच आपल्या सिलेबसचा पार्ट आहे आणि परीक्षेत हे विचारलं जातं. समजलं सर्वांना? ओके, लिहून टाका.